नमस्कार मित्रांनो, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना या संदर्भात आपण काय फायदे आहेत, उद्दिष्ट पात्रता काय याविषयी पाहणार आहोत। तसेच माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या किंवा शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ज्या काही सुधारणा झाल्या त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। शासन निर्णय खालीलप्रमाणे झालेला आहे, त्याची प्रस्तावना आहे। विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2003 पासून राबवण्यात येत होती। यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रितरित्या शासनाकडून अदा करण्यात येत होते। 2. विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या किंवा उशीर लावत होत्या। विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्याबाबत विमा कंपन्यांमार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय शासनाने संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 11 जुलै 2011 अन्वये घेतला। सदर योजना दिनांक 27/8/2010 ते दिनांक 26/8/2012 पर्यंत राबवण्यात आली। 3. प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबवण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे। या योजनेची फलश्रुती लक्षात घेता ही योजना 27 ऑगस्ट 2012 पासून नियमित स्वरूपात सुरू करण्यात आली आहे। सन 2013 पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने प्रस्तुत योजना सुधारित करण्याची शासनाच्या विचाराधीन होती। या सर्व बाबीचा विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे। शासन निर्णय 1. शासन निर्णय क्रमांक PRE 2011 प्रक्र 249 प्राशी 1 दिनांक 1 ऑक्टोबर 2013 अन्वये राबवण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना खालील सुधारणासह नियमित स्वरूपात राबवण्यात आली। 2. सदरची योजना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलामुलींना लागू पडेल। 3. सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात जखमी झाल्यास अनुदेय सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करायची कागदपत्रे खालीलप्रमाणे राहतील। अपघाताची बाब, अनुक्रमांक, सानुग्रह अनुदानाची रक्कम, प्रस्तावासोबत 3 प्रतीत सादर करायची कागदपत्रे। 1. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास सानुदाह अनुदानाची रक्कम ₹1,50,000, प्रस्तावासोबत जोडायची कागदपत्रे। प्रथम खबरी अहवाल, 2. स्थळ पंचनामा, 3. इक्वेस्ट पंचनामा, 4. सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेला। म्हणजे वरीलप्रमाणे आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झालास त्याला जो सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळवायची आहे त्याकरता आपल्याला वरील 4 कागदपत्र या प्रस्तावासोबत जोडायचे आहेत। 2. अपघातात कायमचे अपंगत्व किंवा 2 अवयव, 2 डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी झाल्यास मिळणारी सानुदाह अनुक्रमाची रक्कम ₹1,00,000, अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरचे अंतिम प्रमाणपत्र, सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र, हा आपल्याला 1 दाखला या अनुदानासाठी देणे आवश्यक आहे। 3. अपघाताचे कायमचे अपंगत्व किंवा 1 अवयव किंवा 1 डोळा कायमचा निकामी झाल्यास मिळणारी रक्कम ₹75,000, अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरचे अंतिम प्रमाणपत्र, सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र। 4. विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त ₹1,00,000, शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र, सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह। अशा प्रकारे ह्या क्रिया जर आपल्याला अनुदान मिळवायचे असेल आणि विद्यार्थ्याबाबत तशा प्रकारच्या घटना घडल्या असल्यास वरील प्रमाणचे प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहे। त्यानंतर 5. विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम ₹1,50,000, सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत
शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला. 6. विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास, क्रीडा स्पर्धेत खेळताना शाळेतील जड वस्तू पडून आगीमुळे, धक्का, वीज अंगावर पडून, तर प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1,00,000 रुपये. हॉस्पिटलचे उपचाराबाबतचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रतिस्वाक्षरीसह. अशा प्रकारे 6 प्रकारच्या बाबतीत विद्यार्थ्याच्या कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान या अंतर्गत आपल्याला कोणते कागदपत्र सादर करायचे ते या 3 नंबरच्या रकाने दिलेले आहेत. विद्यार्थ्याच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याचे पालक व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांची राहील. 5. या योजनेमध्ये खालील बाबीचा समावेश राहणार नाही. 1. आत्महत्येचा प्रयत्न करणे. 2. आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे. 3. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात. 4. अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात. 5. नैसर्गिक मृत्यू. 6. मोटर शर्यतीतील अपघात. 6. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा करावी. 1. विद्यार्थ्यांची आई. 2. विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील. 3. विद्यार्थ्यांचे आईवडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक. अशाप्रमाणे अनुदानाची रक्कम वरील त्यांच्या नातेवाईकांना अदा करायची आहे. 7. या योजनेचे प्रस्ताव निकाली काढण्याची खालीलप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात समिती गठन करण्यात आली आहे. 1. जिल्हाधिकारी. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिका उपायुक्त. 3. पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त. 4. शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी. 5. जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा सिव्हिल सर्जन किंवा सक्षम वैद्यकीय अधिकारी. 6. शिक्षणाधिकारी, प्राथमिक निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, शिक्षण. 8. वरील समितीसमोर इयत्ता 1ली ते 8वी व 9वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींकरता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील. बृहन्मुंबई शहराकरता संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्ताव छाननी करून समितीसमोर सादर करावेत. योजनेची कार्यपद्धती व संबंधित कर्तव्य जबाबदाऱ्या. 1. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकाचे सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव 3 प्रतीत संबंधित मुख्याध्यापकामार्फत इयत्ता 1ली ते 8वी व 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलामुलींकरता अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे. मात्र बृहन्मुंबई शहराकरता सदर प्रस्ताव संबंधित शिक्षण विभागाचे निरीक्षक यांच्याकडे संबंधित पालकाने सादर करावी. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे निरीक्षक यांच्या बैठकीच्या वेळी सादर करावी. सदर समितीची बैठक आवश्यकतेप्रमाणे तथापि महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी. या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सर्व बाबीचा विचार करून निर्णय घ्यावा. समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरूपात कारणासह कळवावे. समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावाची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकामार्फत एकाच हप्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात 7 दिवसाच्या आत जमा करावी. या योजनेच्या अंमलबजावणीकरता शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सर्व जबाबदारी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील. शिक्षण संचालक यांनी या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी. वेळोवेळी सर्व संबंधितांना आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाकडून सविस्तर अहवाल सादर करावा. या योजनेखाली येणारा खर्च लेखाशीर्ष 2202 सर्वसाधारण शिक्षण, 80 सर्वसाधारण, 800 इतर खर्च, 85 योजनेअंतर्गत योजना 0602 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना 220 231 09 31 सहाय्यक अनुदान सागणी IS 2 या लेखाशीर्षाखाली या त्या वर्षाच्या उपलब्ध अनुदानातून भागवण्यात यावा. सदर योजना आदेश विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 198 1471 दिनांक 31/5/2022 तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 546 व्यय 5 दिनांक 2/7/2022 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.
maharaष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20-220-621-172 833-1321 असा आहे. हा आदेश डिजिटल साक्षीने करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नव्याने प्रवीण मुंडे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश काढलेला आहे. आणि अशा प्रकारचे बदल राजीव गांधी अपघात विमा योजने अंतर्गत झालेले आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अपघात घडून त्यांना वरीलप्रमाणे काही कारणाने जर समजा अपघात घडून जर असे कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू किंवा अशा काही घटना जर घडल्या तर आपल्याला वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यास मदत होईल. आपण वरील GR हा शासनाकडून काढण्यात आलेला असून विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या तसेच पालकांच्या जनहितार्थ या व्हिडिओ सादर करीत आहे. धन्यवाद.